नमस्कार. आज आपण गावरान पद्धतीने मस्त झणझणीत असा मटण रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. रेसिपी अगदी परफेक्ट आणि नेहमीप्रमाणे सोपी आहे. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही मटण रस्सा बनवत असाल तरी सुद्धा अप्रतिम चवीचा मटण रस्सा बनवून तयार होतो. आज आपण अर्धा किलो मटणच्या प्रमाणात मटण रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मटण आळणी सूप म्हणजे मटण शिजवून घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये एक पडी तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये तुम्ही हवं असल्यास जिरे सुद्धा घालू शकता. एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोथिंबीर, एक चमचा अद्रक लसूण पेस्ट. कांदा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळदीचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्तीचं ठेवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेलं मटण घालायचं आहे. पुन्हा मी बारीक चिरलेला कोथिंबीर घातला. सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मस्त चविष्ट आणि अगदी घट्ट असं मटण सूप हवं असेल तर एकदा या पद्धतीने मटण शिजवून बघा. अप्रतिम चवीचं मटण सूप बनून तयार होतं. 10 मिनिट आपण वाफेवर न पाणी घालता मटण शिजवून घेऊया. ताटावर आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. गरम झालेलं पाणी आता मटणमध्ये घालूया. अर्धा किलो मटण शिजवण्याकरता इथं मी 2 ग्लास पाणी घातलं. तुम्हाला यापेक्षा आणखी मटण सूप हवं असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता. झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. मटणच्या क्वालिटीवर डिपेंड असतं. 1-2 शिट्टी तुम्हाला कमी अधिक सुद्धा लागू शकते. आता मटण शिजतंय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. त्यानंतर 1 चमचा इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर तमालपत्र सुद्धा घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिट खडे मसाले जळू न देता भाजून घ्यायचे आहेत. चना डाळ घालणं टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतले. अर्धी वाटी सुकं खोबरं आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत मस्त काळा रंग येत नाही तोपर्यंत. अशा पद्धतीने जर तुम्ही सुकं खोबरं आणि कांदा डायरेक्ट गॅसवर भाजून घेतला तर वाटण हे काळ्या रंगाचं तयार होतं. भाजलेलं सर्व साहित्य थंड होऊ द्यायचं आहे. थोड्याशा कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या घेतल्या. त्यानंतर इथे मी न पाणी घालता वाटण तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही वाटण तयार करून घेतलं तर मसाला परतताना वेळ कमी लागतो. त्यानंतर कढईमध्ये 2 मोठी पडी तेल, बारीक चिरलेला कोथिंबीर, एक तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि इथे मी घरी तयार केलेला घरगुती गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही रेडीमेड कोणताही मटण मसाला यामध्ये घालू शकता. आता मसाला परतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. पुन्हा आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत आता वाटणाला म्हणजेच मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता मटण शिजलं का नाही ते बघूया. इथं मी कुकरला 5 शिट्ट्या काढून घेतल्या. मटण अगदी व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही सूप बघू शकता. अगदी चविष्ट आणि मस्त घट्ट झालेलं आहे. आता आपण शिजलेलं मटण मसाल्यामध्ये घालूया. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथं आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. सुरुवातीला पाणी घालायची अजिबात घाई करू नका. त्यानंतर ज्या कन्सिस्टन्सीचा रस्सा आपल्याला हवा आहे, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि मटण मस्त मीडियम फ्लेमवर दणदणीत उकडून घ्यायचं आहे. मस्त झणझणीत गावरान चवीचा मटण रस्सा तयार झालेला आहे. भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपाती बरोबर सुद्धा सर्व करू शकता. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत.